नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं VMS मराठी ॲपमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो काही रसशास्त्र पेपर 1 आहे तर याच्यासाठी जे एक्सपेक्टेड आपण MCQ बघणार आहे, जे तुमच्या उद्याच्या युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये ॲज इट इज तुम्हाला पाहायला मिळू शकतात. तर बघा, आता सुरुवातीचं MCQ काय दिलं, मधुर ड्रग रिकॉम्बिनेट इन द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अद्रक सोरासिस. मेनली काय म्हटलं, अद्रक सोरासासोबत काय केलं जातं, मधुर ड्रग कोणता ॲडमिनिस्ट्रेट दिला जातो, तर त्यामध्ये काय म्हटलं, मधुर ड्रगमध्ये मधू म्हटलं म्हणजे आपला मध म्हटलं. त्यानंतर रसवण कलकईचं यूज इन इंटरनली टू ट्रीट, म्हणजे जो काही रसवणचा कल्क आहे म्हणजे आपला जो काही लसूण आहे त्याचा कल्क आपण इंटरनली यूज करतो कशासाठी, तर वातव्याधीवरती कार्यासाठी. नंतर काय म्हटलं, थेरपेटिक डोस ऑफ अ कल्क अकॉर्डिंग टू शारंगधर संहिता, म्हणजे शारंगधर संहितेनुसार कल्कची मात्रा किती असावी, तर किती 1 कर्ष म्हटले. त्यानंतर विच ड्रग इज ॲडेड टू द रसन कल्क व्हेन इट ॲडमिनिस्ट्रेटेड इन पेशंट. मेनली काय म्हटलं, रसन कल्कामध्ये कोणता ड्रग ॲड केला जातो जो की आपण पेशंटला देण्यापूर्वी, त्यामध्ये काय म्हटले, तीळ तेल वगैरे म्हटले. त्यानंतर काय म्हटलंय, इन द प्रिपरेशन ऑफ हिम कल्पना प्रोसेस इज कॅरीड आउट. मेनली हिम कल्पना करताना आपण कोणती प्रोसेस कॅरीड करतो, तर स्थापन ही प्रोसेस आपण करत असतो. नंतर थेरपेटिक डोस ऑफ अ कॉथ फॉर्म्युलेशन अकॉर्डिंग टू शारंगधर संहिता, तर थेरपेटिक डोस कोणता असतो कॉथ कल्पनेचा कोणानुसार, शारंगधर संहितेनुसार किती मात्रा म्हटले, तर मेनली किती 2 पल असं म्हटले, ध्यानात ठेवा. नंतर थेरपेटिक डोस ऑफ अ फांट फॉर्म्युलेशन अकॉर्डिंग टू शारंगधर संहिता, फांट कल्पनेसाठी मात्रा किती असावी ही कोणानुसार, शारंगधर संहितेनुसार, तर किती म्हटले, 2 पल असं म्हटले. नंतर काय म्हटलं, थेरपेटिक डोस ऑफ काय म्हटलंय, अग्निसिद्ध सुरस, म्हणजे फॉर्म्युलेशन अकॉर्डिंग टू द शारंगधर संहिता, तर मेनली काय म्हटलंय, जो काय आपण अग्निसिद्ध सुरस काढतो, म्हणजे अग्निसिद्ध म्हणजे जो की आपण म्हणता येईल त्याला जो पुटपाक पद्धतीने आपण जो काही सुरस काढतो, तर त्या पद्धतीने शारंगधर संहितेनुसार याची मात्रा किती म्हटले, तर 1 पल याची मात्रा म्हटले सुरसाची, बरोबर, ध्यानात ठेवा. त्यानंतर रसोन जे काही सिनोनिम्स ऑफ अ कल्क, कल्काचे पर्याय काय म्हटले, प्रक्षेप, ध्यानात ठेवा. टू क्रिएट द कफज विकार हनी इज मिक्स विथ द क्वाथ इन द प्रोपोर्शन ऑफ, मेनली काय म्हटलं, जर कफज विकार असेल तर आपण त्यामध्ये क्वाथामध्ये मध किती प्रमाणात ॲड करतो, तर ध्यानात ठेवा, मध 1/4 ऑफ अ क्वाथ, म्हणजे क्वाथाच्या 1/4 पट. म्हणजे जर आपण क्वाथ किती घेतला, 16 भाग घेतला, तर क्वाथ आपल्याला मध किती घ्यायचं, तर 4 भाग आपल्याला मध घ्यायचं. तर अशा प्रकारे तुम्हाला ध्यानात ठेवा कफज विकारमध्ये, बरं का म्हटले. त्यानंतर पित्तज विकार असेल तर पित्तर विकारमध्ये काय म्हटलंय, मध इज मिक्स म्हणजे हनी इज मिक्स विथ द क्वाथ इन द प्रपोर्शन ऑफ, मेनली क्वाथमध्ये जर पित्तज विकार असेल त्यामध्ये आपण मध किती प्रमाणात ॲड करतो, तर 1/8 हे रेशो ध्यानात ठेवा, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर वातज विकार असेल त्यामध्ये क्वाथामध्ये आपण मध किती प्रमाणात ॲड करतो, तर 1/60, म्हणजे काय म्हटलंय, जो काही मध असेल तो क्वाथाच्या 16 म्हणजे 1/60 असं, यामध्ये जो काही क्वाथ असेल तो 16 पट घ्यायचा आहे, आणि त्याच्या 1/6 म्हणजे 16 पट जर आपण क्वाथ घेतला त्याचे 1 पट आपल्या किती मध वगैरे घ्यायचं आहे. नंतर काय म्हटलं, टू ट्रीट द वातज विकार शुगर इज द मिक्स विथ द क्वाथ इन द प्रोपोर्शन ऑफ, मेनली काय म्हटलं, वातज विकारामध्ये साखर आपल्याला मिक्स करायची असेल क्वाथामध्ये, तर किती प्रमाणात मिक्स करायची, तर 1/4 ऑफ क्वाथ मेनली. नंतर काय म्हटलं, टू ट्रीट द पित्तज विकार द शुगर इज मिक्स विथ द क्वाथ, मेनली काय म्हटलंय, जर आपल्याकडे काय पित्तज विकार असेल म्हणजे त्यामध्ये आपल्याला पित्तज विकार ट्रीट करायचं असेल, त्यामध्ये क्वाथामध्ये साखर किती प्रमाणात आपण काय करायची, ॲड करायची, तर 1/8 प्रमाणात आपल्या क्वाथमध्ये ॲड करायची. नंतर काय म्हटलं, टू ट्रीट द कफज विकार शुगर इज मिक्स विथ द क्वाथ, मेनली काय म्हटलंय, जर आपल्याकडे शुगर म्हणजे काय कफज विकार असेल तर साखर किती प्रमाणात ॲड करायची आपल्या क्वाथामध्ये, तर 1/16, तर या प्रमाणात तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. जर पूर्ण अपोजिट असतं एकमेकांना, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. नंतर काय म्हटलंय, हनी इज अ मिक्स विथ द मिक्स विथ कल्क ॲज, मेनली काय म्हटलंय, जो की आपला मध आहे तो मध कल्कामध्ये किती प्रमाणात ॲड केला जातो, तर ट्वाईस द डोस ऑफ अ कल्क, म्हणजे जो डोस कल्क आहे तर कल्काच्या मात्रापेक्षा 2 पट याच्या शिल्लक आपण यामध्ये ॲड करतो. नंतर काय म्हटलं, डोस ऑफ अ घृत ॲज अ प्रक्षेप इन अ कल्क, मेनली काय म्हटलं, जो काही घृताचा मात्रा आहे मेनली म्हटलंय तो प्रक्षेपमध्ये प्रक्षेप म्हणून आपण कल्कामध्ये किती प्रमाणात ॲड करतो, म्हणजे प्रक्षेप म्हणून ॲड करतो घृत आपण कशामध्ये, कल्कामध्ये. तर काय म्हटलंय, ट्वाईस द डोस ऑफ अ कल्क, म्हणजे जो काही कल्काची मात्रा असेल त्याचे 2 पट आपण काय ते घृत ॲड करायचं आहे. नंतर काय म्हटलं, डोस ऑफ अ तेल ॲज अ प्रक्षेप इन अ कल्क, कल्कामध्ये प्रक्षेप म्हणून तेल आपल्याला ॲड करायचं, किती करायचं, तर ट्वाईस द डोस ऑफ अ कल्क, तर काय म्हटलं, कल्काचे 2 पट आपल्याला ॲड करायचं आहे. नंतर काय म्हटलं, डोस ऑफ अ सीता ॲज अ प्रक्षेप इन अ कल्क, मेनली आपल्याला साखर जर प्रक्षेप म्हणून कल्कामध्ये ॲड करायचं असेल तर किती प्रमाणात ॲड करायची, तर इक्वल दॅट ऑफ द कल्क, त्या कल्कात जेवढी मात्रा आहे तेवढे प्रमाणात आपलं काय करायचं, त्यामध्ये साखर ॲड करायची. हे सुद्धा आपल्याला झालेलं आहे. समजलं, पंचवीत कशा कल्पनामधला प्रश्न आहे, हे सगळ्यांना येत असेल. नंतर काय म्हटलं, नंबर ऑफ द कशा कल्पना अकॉर्डिंग टू सुश्रुत संहिता, तर सुश्रुत संहिता नाही तर हे ध्यानात ठेवा, IMP क्वेश्चन उद्या दिसू शकतो. तर सुश्रुत संहितानुसार आपल्या किती कशा कल्पना किती आहे, तर 6 आहेत, आणि तेच जर आचार्य चरकनुसार म्हटलं तर किती आहेत, 5 आहे. ध्यानात ठेवा, तुम्हाला उद्या पेपरमध्ये ॲज इट इज हा MCQ पाहायला मिळू शकतो. नंतर द नंबर ऑफ द कशा कल्पना अकॉर्डिंग टू काश्यप संहिता, तर काश्यप संहितानुसार कशा कल्पना किती आहे, तर ध्यानात ठेवा 7 आपल्याकडे कशा कल्पना आहेत कोणा, काश्यपनुसार. समजलं. नंतर प्रक्षेप ड्रग,
रिकमेंडेड विथ द धान्य हिम, म्हणजे मेनली काय म्हटलं, जो काही प्रक्षेपण ॲड करतो आपण धान्य हिममध्ये, तो कसं म्हटलं आहे, तर त्यामध्ये आपण ॲड करतो धान्य हिममध्ये, तर प्रक्षेपण काय ॲड करतो आपण, तर शर्करा यामध्ये ॲड करतो. धान्य हिम असेल तर धान्य हिममध्ये आपण प्रक्षेपण काय ॲड करतो, तर शर्करा ॲड करतो. नंतर काय म्हटलं, सिनोनिम ऑफ कॉथ, कॉथचा काय म्हटलं आहे, सिनोनिम पर्याय काय म्हटलं आहे, त्यामध्ये ध्यानात ठेवा. तर कॉथाचा पर्याय काय म्हटलं आहे, निरुह, तर निरुह हा याचा काय कॉथाचा पर्याय आहे. त्यानंतर प्रक्षेप ड्रग रिकमेंडेड विथ द काय म्हटलं आहे, असना सप्तक कॉथ, तर मेनली काय म्हटलं आहे, रासना सप्तक कॉथ आहे, त्यामध्ये काय म्हटलं आहे, जो प्रक्षेप द्रव्य आहे त्यामध्ये काय ॲड करतो आपण, म्हणजे प्रक्षेप म्हणून तो सुंठी ॲड करतो. विच ऑफ द फॉलोइंग कल्प इज रिकमेंडेड टू ट्रीट द अंतर्दाह कंडिशन, मेनली कोणता आपण ह्यातला खाली कोणता कल्प आहे तो अंतर्दाहाच्या कंडिशनमध्ये आपण यूज करतो, तो धान्य हिम वगैरे ध्यानात ठेवा. नंतर ड्रग रेशो, म्हणजे ड्रग अँड वॉटर जो काही रेशो असणार आहे ऑफ प्रिपरेशन ऑफ हिम, तर हिममध्ये आपण जो काही द्रव्य घेतो, म्हणजे द्रव्य म्हणजे काही औषध द्रव्य घेणार आहे, आणि पाण्याचं तर किती पट आपण घेतो ध्यानात ठेवा, तर 1/60, म्हणजे सॉरी 1/6, म्हणजे आपण 6 पट पाणी घेणार आहे आणि 1 पट काय द्रव आपल्याला जो काही कल्कद्रव्य असणार आहे, औषध द्रव्य असणार आहे तो घेणार आहे. आणि तो जर आपण कॉथामध्ये म्हटलं तर 1 बाय किती असतो 60, 16 पट आपण त्यामध्ये पाणी घेतो कोणानुसार, दुसऱ्या आचार्यानुसार. पण जर आचार्य शारंगधर म्हटलं तर शारंगधरनुसार किती घेतो आपण, शारंगधरनुसार तर 8 पट वगैरे घेत असतो पाणी, समजलं. नंतर काय म्हटलं, कशामध्ये कॉथामध्ये म्हणतो बरं का. नंतर प्रक्षेप ड्रग, जे काही प्रक्षेप ड्रग रिकमेंडेड विथ द काय म्हटलं, सुवर्ण पुटपाक, मेनली काय म्हटलं, जो काही प्रक्षेप ड्रग म्हणून ॲड करतो आपण सुवर्ण पुटपाकमध्ये, त्यामध्ये काय ॲड करतो, तेल आणि लवण. नंतर ड्रग टू वॉटर रेशो प्रिपरेशन ऑफ काय म्हणतं, तंडुलोदक ॲज पर द शारंगधर संहिता, जे आपण तंडुलोदक वगैरे तयार करतो. तंडुलोदक म्हणजे काय असणं, जे आपलं भाताचं पाणी वगैरे असतं ना, म्हणजे आपण ज्यामध्ये काय करतो, पाण्यामध्ये भात टाकतो, जे आपण नॉर्मल घरात जे काय तंडुलोदक भातामध्ये पाणी वगैरे ॲड करतो तर ते तंडुलोदक म्हटलं तर त्यामध्ये शारंगधर संहितेनुसार पाणी आणि त्या द्रव्याचं काय मात्रा असली पाहिजे, म्हणजे औषध द्रव्याची काय मात्रा असली पाहिजे, तर 1/8 रेशो हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर तंडुलोदक इज रिकमेंडेड ड्युरिंग द प्रिपरेशन ऑफ द फॉलोइंग फॉर्म्युलेशन, मेनली तंडुलोदक आपण कोणत्या कंडिशनमध्ये देतो, तर बघा कुटच जे काही पुटपाक आहे तर कुटच पुटपाकच्या प्रिपरेशनच्या दरम्यान आपण त्यामध्ये घेत असतो. नंतर काय म्हटलं, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स, मेनली काय म्हटलं, हे जे काही श्लोक आहे हा वर्स वगैरे त्याला आपलं कंप्लीट करायचं आहे. तर काय म्हटलं बघा, अल्पस्यापी मह अर्थत्वम प्रभतस्य अल्पकर्मताम कुर्यात सहयोग डॅश डॅश काल संस्कारयुक्त भी, तर मेनली कशाचा हा डॅश डॅश काय आहे, तर हा PGचा क्वेश्चन आहे, हा आपल्याला नाही आहे बरं का, पण तरी पण सांगून देतो, ध्यानात ठेवा. तर काय म्हटलं, विश्लेष वगैरे म्हटलेलं आहे, ध्यानात ठेवा. त्यानंतर काय म्हटलं, ड्युरिंग द फार्मास्युटिकल प्रोसेस फॉर हर्बल फॉर्म्युलेशन निशकुलीकरण इज डन फॉर, आता हा सुद्धा पण कशाचा PGचा क्वेश्चन आहे आपल्याला नाही, पण तरीसुद्धा ध्यानात ठेवा, अंमलकी, शतावरी आणि कुष्मांडा याच्यासाठी आपण निष्कुलीकरण ही प्रोसेस करत असतो. त्यानंतर काय म्हटले, व्हेन द विरुद्ध विरे ड्रग सहयोग इज डन व्हेन इट वर्क ॲज अ फॉलो इन प्रिपरेशन, तर हा सुद्धा PGचा क्वेश्चन आहे, ध्यानात तरी पण इन जनरल ध्यानात ठेवा, कारण की आज मोस्ट ऑफ दी PGचे क्वेश्चनच आपल्याला काय येत आहे, आपल्याला युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये ॲज इट इज विचारले जात आहे. त्यानंतर काय म्हटलं, प्रधान नाम अबधकम, तर प्रबंधान अबधकम हे अशा प्रकारे आन्सर आहे, ध्यानात ठेवा. इन चरक संहिता द क्वालिटीज ऑफ हर्बल फॉर्मेशन ॲज डिस्क्राईब फॉलो, तर मेनली चरक संहितेनुसार जे काही हर्बलच्या काही म्हणजे औषधी त्याच्या क्वालिटी कोणकोणत्या असल्या पाहिजे, त्यामध्ये ऑल ऑफ 3मध्ये या म्हटले महावेगम वगैरे म्हटले, लघुपाकम, आणि त्यानंतर म्हणजे काय म्हटलं ना, ती ग्लानिकरण वगैरे हे याचे काय क्वालिटीज वगैरे म्हटले हर्बल फॉर्म्युलेशनच्या. त्यानंतर काय म्हटले, इन सिलेक्शन ऑफ रॉ हर्बल ड्रग द योग्यत्व इज टर्म इज यूज, मेनली कशाला जे काही आपण रॉ हर्बल ड्रग घेतो, मेनली हा कशाचा, कोणत्या चॅप्टर आधारभूत सिद्धांतानुसार हा क्वेश्चन येतो, की योग्यत्व आपण ही जी काही टर्म यूज करतो एखाद्या हर्बल ड्रगला, तर त्यामध्ये काय त्याचा अर्थ काय असतो, तर त्याचं काय नॉट कंटॅमिनेटेड, ते कोणत्याही प्रमाणात दूषित नाही, तर त्याला आपण योग्यत्व तर ही टर्म वगैरे यूज करत असतो. ध्यानात ठेवा, तुम्हाला हे क्वेश्चन दिसू शकतो उद्याच पेपरला. म्हणजे काळ म्हणजे म्हटलं कार ड्युरेशन, म्हणजे फॅक्टर इज इम्पॉर्टंट फॉर इम्पॉर्टंट टू फॉर्म्युलेट, म्हणजे कशासाठी कार ड्युरेशन, म्हणजे हा जो काही फॅक्टर कोणासाठी महत्त्वाचा आहे, तर हिम म्हणजे कोल्ड इन्फ्युजन जे काही हिम असते त्याच्यासाठी. त्यानंतर काय म्हटलं, कुपीपक्व जे काही रसायन कल्प आहे तर त्या दोघांसाठी हे महत्त्वाचं असतो कार ड्युरेशन वगैरे, ध्यानात ठेवा. अकॉर्डिंग टू चरक संहिता द आयडल सीझन फॉर कलेक्शन ऑफ अ त्वक ऑफ अ प्लांट इज, मेनली हा जो काही तुम्हाला चार्ट वगैरे पाहतच पाहिजे, की ह्यामध्ये जो काही आयडल सीझन्स कोणता असतो चरक संहितेनुसार आपण जे काही औषधी ग्रहण वगैरे संग्रहण म्हणतो, तर हा आधारभूत सिद्धांतमधला क्वेश्चन आहे. तर ह्यातला शरद ऋतू जो असतो तर तो त्वकसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट वगैरे म्हटलेला आहे. नंतर काय म्हटलं, अकॉर्डिंग टू चरक संहिता द आयडल सीझन फॉर कलेक्शन ऑफ अ मूळसाठी कोणता म्हटलं आहे, तर ग्रीष्म वगैरे म्हटलं. त्यांना ठेवा, इफ पार्ट ऑफ अ प्लांट इज टू बी टेकन
and is not mentioned, then the according to according to आचार्य शारंग the following part should be used. मेनली काय म्हटलं आहे, एखाद्या शास्त्रामध्ये एखाद्या वनस्पतीचा जर कोणता पार्ट घ्यावा तो असं मेन्शन नसेल, मग कोणता पार्ट आपण यूज केला पाहिजे असं आचार्य शारंगधुनुसार सांगा म्हणते. तर काय म्हटलं आहे, जट वगैरे म्हणजे जटा वगैरे आपण म्हणतो ना, तर जटा वगैरे हे म्हटलेलं आहे. समजलं. त्यानंतर काय म्हटलं आहे, इफ अ लिक्विड ड्रग टू बी टेकन अँड इज नॉट मेन्शन इन एनी फॉर्म्युलेशन देन द रिकमेंडेड लिक्विड इज. मेनली काय म्हटलं आहे, एखाद्या आपण फॉर्म्युलेशन बनवतोय तिथं कोणताही द्रव्य म्हणजे का आपण द्रव्य म्हणतो ना, तर तो मेन्शन असेल तर त्या जागी आपण काय घ्यायचं आहे, तर तिथं जल वगैरे घ्यायचं आहे. नंतर आचार्य शारंगधर इज सजेस्टेड यूज फॉलोइंग द व्हरायटी ऑफ द चंदन इन द प्रिपरेशन ऑफ चूर्ण कल्पना. मेनली चूर्ण कल्पनेमध्ये आचार्य शारंगधरनी तर कोणतं चंदन यूज करायचं सांगितलं आहे, तर श्वेत चंदनाचा आपल्याला यूज करायचं सांगितलं आहे. नंतर फॉर प्रिपरेशन ऑफ अ कषाय कल्प फॉलोइंग द व्हरायटी ऑफ अ चंदन इज रिकमेंडेड ॲज आचार्य शारंगधर. मेनली काय म्हटलं, कशा कल्पना करताना कोणता चंदन यूज करायचं सांगितलं आपल्याला, तर रक्तचंदन वगैरे यूज करायचं सांगितलं कशा कल्पना कोणी आचार्य शारंगधरने. नंतर अकॉर्डिंग टू चरक संहिता आयडल सीझन फॉर द कलेक्शन ऑफ अ सार ऑफ अ प्लांट. मेनली जो काही प्लांटचा सार असतो, सार भाग असतो, तर तो आपल्याला कोणत्या ऋतूमध्ये गोळा करायला सांगितलं, त्यांनी हेमंतमध्ये करायला सांगितलं आहे. नंतर अकॉर्डिंग टू सुश्रुत संहिता द आयडल सीझन फॉर कलेक्शन ऑफ सौम्यवीर्य हर्बल जे काही ड्रग्स असतात, तर ते कोणत्या ऋतूमध्ये करायला सांगितलं, म्हणजे आपल्या कलेक्ट करायचे, तर सौम्य ऋतूमध्ये कलेक्ट करायचे. नंतर इन वमन कर्म मधु आणि काय म्हटलंय, सैंदेव ड्रग जे काही मधु आणि सैंदेव ड्रग आर मिक्स्ड विथ इच अदर टू द गेट. मेनली कशासाठी, तर कफय विलयन ॲक्शन. मेनली आपण वमन कर्मामध्ये मध आणि सैंदेव ड्रग ॲड करतो, तर कशासाठी, कफाचं विलयीकरण होऊन बाहेर येण्यासाठी. नंतर काय म्हटलं, द मेजर वन पल इज सिमिलर ॲज. हे ध्यानात ठेवा, उद्याचे ॲज इट इज क्वेश्चन असतो. एक पल म्हणजे किती, तर ध्यानात ठेवा एक पल म्हणजे 4 कर्ष मात्रा. एक पल म्हणजे किती, 4 कर्ष मात्रा, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं. नंतर काय म्हटलं, द मेजर ऑफ एक कुडव. तर एक कुडव म्हणजे किती, 4 पल. ध्यानात ठेवा, एक पल म्हणजे 4 कर्ष, एक पल म्हणजे 4 कुर्ष, एक कुडव म्हणजे 4 पल. नंतर द मेजर ऑफ एक आडक म्हणजे किती, 4 प्रस्थ वगैरे असतं. त्यानंतर एक तुला म्हणजे किती, 100 पल वगैरे ध्यानात ठेवा. नंतर विच ऑफ द फॉलोइंग द हर्बल ड्रग शुड बी ऑलवेज यूज फॉर अ फ्रेश फॉर्म. तर कोणते, गोडूची म्हणा, कुटूची म्हणा, शतवरी म्हणा, हे नेहमी काय करायचे, आपल्याला फ्रेश म्हणून यूज करायचे. आपल्या 51 नंबर बघा, इफ द शुष्क हर्बल ड्रग इज नॉट अवेलेबल. जर आपल्या शुष्क हर्बल ड्रग नसेल आपल्याकडे, दॅन वन कॅन यूज द फ्रेश ड्रग इन द फॉलोइंग वे. म्हणजे आपल्याकडे शुष्क ड्रग नसेल तर आपण फ्रेश ड्रग किती प्रमाणात यूज करू शकतो, तर त्यामध्ये काय म्हटलं आहे बघा, 2 टाइम्स ऑफ द शुष्क ड्रग. जे काही शुष्क ड्रग आहे तर त्याच्या 2 पटीचे आपण मात्रामध्ये याची यूज करू शकतो. समजलं. त्यानंतर आपण पुढं जाऊया. आता पुढं बघा काय म्हटलं, आता बघा पुढं, एक मिनटं. अकॉर्डिंग टू शारंगधर संहिता शेल्फ लाईफ ऑफ लघुपाकी औषधीची शारंगधर संहिता हे किती काळ किती, तर 1 वर्ष म्हटले. नंतर ॲज पर द शारंगधर संहिता द सबस्टिट्यूट द अतिस्थूल जटा. तर यामध्ये सबस्टिट्यूट काय म्हटलं, ह्या जागी काय आपण यूज करू शकतो, तर काय म्हटलं, सूक्ष्म मुळाक पण या जागी यूज करू शकतो. तर त्यानंतर बघा पुढं काय म्हटलं, एक मिनटं. त्यानंतर बघा, ॲज पर द शारंगधर संहिता द सबस्टिट्यूट अतिस्थूल जटासाठी आपण काय पडलं आहे, की सूक्ष्म मूळ वगैरे पाहिलं. त्यानंतर बघा पुढं क्वेश्चन काय आलं आहे, की एक मिनटं, फॉर्म्युलेशन इज यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ काय म्हटलं आहे, ऊर्ध्वजत्रुगत विकार इज द फॉलोइंग 7 काय सजेस्टेड बाय आचार्य शारंगधर. तर आचार्य शारंगधरने नुसार ऊर्ध्वजत्रुगत विकारासाठी आपण काय फॉर्म्युलेशन यूज करतो, तर निशीचं वगैरे फॉर्म्युलेशन आपण यूज करतो. तो त्यानंतर बघा काय म्हटलं आहे, फॉर द ट्रीटमेंट ऑफ अपनवायू विकृती भेषज शुल्ड बी ॲडमिनिस्ट्रेट इन द फॉलोइंग मॅनर. तर मेनली आपण जो काही अपनवायू विकृती असेल तर भेषज आपण कोणती औषधी यूज करतो, तर भोजनपूर्व आपण औषधी यूज करायचं सांगतो. तर समजलं. त्यानंतर आता पुढं बघा, एक मिनटं बघा, टू अचीव द मेध्यकर्म ऑफ शंखपुष्पी इट शुड बी कन्वर्टेड इन टू द फॉलोइंग फॉर्म्युलेशन. मेनली काय म्हटलं, मेध्यकर्म वगैरे म्हटलं ते शंखपुष्पीचं, तर त्यामध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं असं फॉर्म्युलेशनमध्ये, तर आपण कसं करतो, तर कल्क स्वरूपात त्यामध्ये कन्वर्ट करतो. नंतर टू अचीव द मेध्यकर्म ऑफ एसटीमधून इट शुड बी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह द फॉलोइंग अनुपात. मेनली काय म्हटलं, आपल्याला मेध्यकर्म वगैरे अचीव करायचं असेल एसटीमधूनचं, तर आपण कशा फॉर्ममध्ये ह्याला काय करतो, ॲडमिनिस्ट्रेट करतो अनुपानसोबत. तर काय म्हटलं आहे, जे काही दुग्धासोबत आपण याचं ॲडमिनिस्ट्रेशन करत असतो अनुपान म्हणून. समजलं. नंतर काय म्हटलं, सीतोपलादी चूर्ण इज इंडिकेटेड इन द फॉलोइंग डिसीज. म्हणजे काय, सीतोपलादी चूर्ण आपण कोणत्या डिसीजमध्ये देतो, तर बघा काय म्हटलं, राजक्षमामध्ये आपण सीतोपलादी चूर्ण वगैरे देतो. संजीवनी कशामध्ये देतो, आपण विसूचिका व्याधीमध्ये देतो. त्यानंतर काय म्हटलं आहे, हे आपले पेपर 2चे हे क्वेश्चन आहे सगळे. त्यानंतर काय म्हटलं, अनुपान ऑफ, हे पण पेपर 2चं हे सिनोनिम ऑफ चूर्ण वगैरे देण्यात ठेवा. तर हे काय, जे काही राज आणि जे काही शोध आहे, तर रज आणि शोध हे कशाचे आपले चूर्णकल्पाचे हे आपले पर्याय वगैरे दिलेले आहे. त्यानंतर एक मिनटं,
एक मिनटं हां. त्यानंतर डोस ऑफ चूर्ण, जे काही चूर्ण कल्पनेची मात्रा वगैरे सांगितलं तर शारंगधर संहितेनुसार किती 1 कर्ष मात्रा सांगितलं आहे. द प्रिपरेशन ऑफ द गुटी वोटी शुगर इज ॲडेड द फॉलोइंग रेशो. तर आपण जे काही गुटी वोटी बनवतो त्यामध्ये साखर 1/4 रेशोमध्ये आपण ॲड करत असतो. नंतर क्वांटिटी ऑफ गुड जॅगरी इन द प्रिपरेशन ऑफ द काय म्हटलं यशोदी ओटी, त्यामध्ये काय म्हटलं 20 कर्ष हे आपल्याला नाही आहे, ध्यानात ठेवा. त्यानंतर आमाजीर्ण म्हणजे काय म्हटलं डोस ऑफ संजीवनी इन ट्रीटमेंट ऑफ आमाजीर्ण, त्यामध्ये एक गुंजा म्हटलं हे पेपर टूचं क्वेश्चन आहे. त्यानंतर हा पण पेपर टूचा क्वेश्चन आहे, संजीवनी वगैरे संजीवनी. त्यानंतर भावनाद्रव्य ऑफ संजीवनी ध्यानात ठेवा, गोमूत्र वगैरे म्हटलं आला तर उद्याचं म्हणजे नंतर पेपरला कामं येईल तुम्हाला. नंतर काय म्हटलं याला दी ओटी वगैरे नाही आपल्याला. त्यानंतर कंकायन गुटिका हे पण नाही, चित्रकादी गुटिका पण नाही आहे. त्यानंतर हे पण नाही, दिसून त्रिफळ गुगुर वगैरे ध्यानात ठेवा. हे ध्यानात ठेवा वन ऑफ द फॉलोइंग इन्ग्रेडियंट त्रिफळ गुगुर वगैरे पिपळी वगैरे म्हटले. त्यानंतर बघूया पुढं कांचनहार, हे पण क्वेश्चन आपल्याला नाही आहे. त्यानंतर आता बघा, अकॉर्डिंग टू शारंगधर संहिता फॉलोइंग द फार्मास्युटिकल प्रोसेसेस आर द कंडक्टेड टू प्रिपेअर द चूर्ण कल्पना. त्यामध्ये काय सुपिस्त्र आणि वस्त्रगलित वगैरे हे प्रोसेस वगैरे म्हटले. त्यानंतर काय म्हटलं अकॉर्डिंग टू द चरक संहिता फॉलोइंग फॉर्म्युलेशन इज कन्सिडर ॲज अ दीपन आणि दीपन वगैरे परम वगैरे म्हटलं आहे. तर काय म्हटलं आहे तालीसदी चूर्ण वगैरे म्हटलं आहे, तालीसदी चूर्ण वगैरे म्हटलं. अकॉर्डिंग टू द चरक संहिता चूर्ण कल्पना इज कन्वर्टेड इन टू द गुटी कल्पना, त्यामध्ये तालीसदी चूर्ण वगैरे म्हटले. इफ द अनुपान इज ऑफ चूर्ण कल्पना इज नॉट स्पेसिफिक देन द क्वांटिटी ऑफ अ लिक्विड ड्रग शुड बी टेकन ऑफ द फॉलोइंग मेजर. म्हणजे काय म्हटलं चूर्ण कल्पनामध्ये आपल्याला जे काही लिक्विड ड्रगची क्वांटिटी वगैरे मेन्शन नसेल, म्हणजे स्पेसिफिक आपल्याला मात्रा वगैरे दिली नसेल, तर कशी घ्यायची, तर जे काही लिक्विड ड्रग असेल तर 4 पटीने घ्यायचं चूर्णाचे वगैरे असं म्हटलं आहे. त्यानंतर लवण भास्कर वगैरे चूर्ण इन द फॉलोइंग अनुपान, तर यामध्ये अनुपान काय तर मस्त वगैरे तर्क वगैरे आणि सुरा वगैरे आपण देऊ शकतो. त्यानंतर हिंगावष्टक चूर्ण वगैरे यामध्ये आपण कशामध्ये यूज करतो, हा तर गुल्ममध्ये यूज करतो. त्यानंतर पुष्यानक चूर्ण वगैरे हे कशामध्ये आहे, त्यामध्ये अनुपान वगैरे काय म्हटलं तुंदुलक वगैरे म्हटले. साईज प्रिपरेशन टर्म इज यूज फॉर फॉलोइंग कंडिशन प्रोसेसेस वगैरे. तर त्यामात्र काय म्हटलं जे काही साईज सेपरेशन म्हणजे आपण साईज कशानुसार बारीक करतो, तर वस्त्र गलित म्हणजे वस्त्र वगैरे आपण गाळी वगैरे करतो त्यामुळे आपण साईज वगैरे त्यांची बारीक वगैरे करत असतो. त्यानंतर हिंगावष्टक चूर्ण इज यूज टू विथ द फॉलोइंग वगैरे जे काही अनुपानसोबत यूज करतो, तो गोघृतसोबत आपण यूज करतो. त्यानंतर शारंगधर संहितेनुसार चूर्ण इज स्टेटेड ॲज अ काय म्हटलं आहे संग्राहकम परम, तर यामध्ये काय म्हटलं आहे लघु गंगाधर चूर्ण वगैरे यामध्ये म्हटलेलं आहे. त्यानंतर फॉलोइंग चूर्ण कल्पना इज यूज फॉर जे काही सुप्तजीवित सिम्टम इन द राजक्षमा व्याधी, त्यामध्ये सीतोफलाचे चूर्ण वगैरे म्हटले. त्यानंतर मधुर ड्रग इज ॲड इन प्रिपरेशन ऑफ द काय म्हटलं आहे व्यागारी हरितकी आवलेह, तर त्यामध्ये आपण गुड वगैरे म्हटलं आहे. म्हणजे जे काही व्यागारी हरितकी आवलेह वगैरे त्यामध्ये मधुर द्रव्य काय करतो गुड वगैरे यूज करतो. ह्या सुद्धा आपल्या पीजीच क्वेश्चन हे आपल्यासाठी नाही आहे. पण त्यांना ठेवा शेल्फ लाईफ ऑफ आवलेह कल्पना यामध्ये किती 1 वर्ष वगैरे म्हटलं आहे आचार्य शारंगधरनुसार. त्यानंतर आवलेह वगैरे अकॉर्डिंग टू डोस वगैरे शारंगधर संहितेनुसार आवलेची मात्रा किती, तर 1 पल वगैरे ध्यानात ठेवा. त्यानंतर काय नारिकेल वगैरे जे काही खंडपाक वगैरे म्हटलं आहे, तर त्यामध्ये काय म्हटलं आहे आपण कशासाठी यूज करतो शूलमध्येसाठी यूज करतो. त्यानंतर वासा आवले आणि प्रक्षेपद्रव्य वगैरे यूज फॉर वासा आवलेमध्ये प्रक्षेपद्रव्य आपण काय करतो पिपळे आणि घृत वगैरे यूज करतो, ध्यानात ठेवा. द मेन इन्ग्रेडियंट ऑफ अ कुष्मांडा आवले, तर त्यामध्ये काय कुष्मांडा आणि शर्करा आहे, ध्यानात ठेवा. तुम्हाला MCQ शकतो, हे आपले पेपरचे क्वेश्चन आहे. त्या प्रोसेस ऑफ कंडक्टेड ऑफ अ स्वेदित आमलकी इज इन द मॅन्युफॅक्चर ऑफ द च्यवनप्राश, तर त्यामध्ये काय म्हटले बघा प्रपिदन आणि भर्जन वगैरे कर्म करण्याचं हे काम करतं. त्यानंतर म्हणजे मेनली जो काय आपण स्वेदित जो काही आवळे वगैरे आपण हे आमलकी वगैरे करतो स्वेदित म्हणजे जे काय च्यवनप्राश बनवतो जो काही आपण आवळे शिजवतो, तर ते कर्म काय करतात, तर काय म्हटलं प्रपिदन आणि भर्जन वगैरे कर्म कार्य करतात. नंतर स्नेह ड्रग इज इन द प्रिपरेशन ऑफ द च्यवनप्राश अकॉर्डिंग टू द चरक संहिता, म्हणजे मेनली स्नेहद्रव्य कोणते च्यवनप्राशमध्ये तर घृत आणि तीळ तेल वगैरे म्हटलेलं आहे. नंतर स्नेहद्रव्य इन प्रिपरेशन ऑफ च्यवनप्राश अकॉर्डिंग टू द शारंगधर संहिता, त्यामध्ये गोघृत वगैरे म्हटलं आहे शारंगधरनुसार बरं का, ध्यानात ठेवा आचार्य महत्त्वाचे. नंतर द क्वांटिटी ऑफ अमलकी रिकमेंडेड इन च्यवनप्राश, तर किती च्यवनप्राशसाठी किती आपल्याला क्वांटिटी अमलकीचे फळ वगैरे लागतात, तर किती 500 ना नंबर. नंतर द मेन इंडिकेशन ऑफ द काय म्हटलं आहे जे काय सौभाग्य सोंटी पाक वगैरे म्हटलं आहे, तर सौभाग्य सोंटी पाकचं मेनली कर्म काय, तर काय बघा स्त्री रोग वगैरे हा रंग करतो. अनुपान इज यूज फॉर सौभाग्य सोंटी पाक, त्यामध्ये काय गोदुग्ध वगैरे म्हटलं आहे. च्यवनप्राश इज इलॉबरेटेड इन द फॉलोइंग द अधिकार, तर त्यामध्ये काय म्हटलं रासायन कर्म करतं आहे. नंतर नंबर ऑफ हरितकी फल इज रिकमेंडेड इन द काय म्हटलं आहे जे काही व्याघ्रे हरितकी आवलं आहे, तर त्यामध्ये 100 आपण हरितकी यूज करतो. नंबर ऑफ स्पेसिफिक
मेटॅलिक कंटेनर यूज इन प्रिपरेशन ऑफ कुष्मांडा आवले, त्यामध्ये आपण काय करतो तांबडा वगैरे यूज करतो. द जनरल अनुपान इज रिकमेंडेड इन द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ आवले फॉर्म्युलेशन. तर मेनली काय म्हटलं आहे जनरल अनुपान वगैरे काय म्हटलं आहे आवल्यासाठी, तर गोदुग्ध वगैरे म्हटलं आहे. नंतर काय म्हटलं आहे स्नेह ड्रग यूज इन द प्रिपरेशन ऑफ जे काय कंटकारी आवले अकॉर्डिंग टू द शारंगधर संहिता. मेनली काय म्हटलं आहे जे काही स्नेहद्रव्य आपण यामध्ये यूज करतो कंटकारी आवल्यामध्ये, त्यामध्ये ग्रेत आणि तिल यूज करतो. तर मेन ड्रग यूज इन द काय म्हटलं व्याघ्री हरितकी आवले, तर त्यामध्ये काय म्हटलं कंटकारी आणि हरितकी आपण यूज करतो. द नंबर ऑफ द हरितकी फल रिकमेंडेड इन द काय म्हटलं जे काही अष्टी हरितकी आवले आहेत. हे आपला क्वेश्चन नाही बरं का, तुम्हाला येणार नाही. त्यानंतर कुठं आवले द मधुर ड्रग इज यूज, तर त्यामध्ये आपण कुठ्यामध्ये काय यूज करतो गुड वगैरे यूज करतो. फार्माग्युलेन्स ॲक्टिव्हिटी ऑफ औषधी प्रमाथ्या, तर प्रमाथ्याचं काय कर्म आहे दीपन पचन कर्म ध्यानात ठेवा. वॉटर रेशिओ ड्रग आणि वॉटर रेशिओ यूजमध्ये किती असतो हे ध्यानात ठेवा. हे तुम्हाला येतो ॲडिजे किती 1 आणि 16चा रेशिओज असतो. त्यानंतर अर्जुन शिरपक हा आपल्याला हे सिलेबसला, त्यामध्ये आपण कोणत्या व्याधीचं कार्य करतो, पित्त हृदयरोगमध्ये कार्य करतो. नंतर तंडुलकी याचं अनुपान काय वगैरे कार्य असतो, तर इथं तंडुलकीचे यूज अनुपान म्हणून आपण यूज करतो कोणत्या व्याधीमध्ये, तर श्वेतप्रदर म्हणून यूज करतो. श्वेतप्रदर या व्याधीमध्ये अनुपान म्हणून आपण यूज करतो तंडुलक वगैरे औषधीसाठी. त्यानंतर काय म्हणलं वन ऑफ द इन्ग्रेडियंट ऑफ खजुरादी म्हणतं, त्यामध्ये काय आमलकी वगैरे असते. वन ऑफ द इन्ग्रेडियंट ऑफ द काय म्हटलं संधान पानीय, तर संधान काय म्हटलं शधान पानीय, तर यामध्ये आपण काय म्हटलं नगर वगैरे म्हटलं. हा क्वेश्चन नाही आपल्याला. त्यानंतर ड्रग आणि वॉटर रेशिओ ऑफ प्रिपरेशन ऑफ अ मंथ, त्यामध्ये 1:4चा रेशिओ वगैरे म्हटलं मंथमध्ये, हे ध्यानात ठेवा. ड्रग आणि हे तुम्हाला येतात बरं का पेपरमध्ये. त्यानंतर काय म्हटलं शहादान पाणी हे नाही आपल्याला. त्यानंतर बघा द प्रोपोर्शन ऑफ ड्रग मिल्क अँड वॉटर इन शिरपाक कल्पना, तर शिरपाक कल्पनामध्ये किती 1:8:32, तर 1:8:32 शतावरी घृत वगैरे म्हणतो ना, तर 1:8:32 या प्रमाणात आपल्याला घ्यावं लागतं. नंतर काय म्हटलं आहे बघा अधिक हार रसायन रासायनिक शिरपाक वगैरे ॲज पर द चरक संहिता, तर जे काय अधिकार जे काय रसोन शिरपाक आहे रसोन शिरपाक वगैरे म्हटलं ते गुल्म यादीमध्ये कार्य करतो. त्यानंतर काय म्हटलं आहे वर्धमान पिपळी रसायन, जे वर्धमान पिपळी रसायन वगैरे असते ते कल्प प्रोसेस वगैरे फॉलोइंग ॲक्टिव्हिटीसाठी, तर मध्यसाठी म्हणजे मेद्यकर्मासाठी आपण यूज करतो. त्यानंतर काय म्हटलं वेड्युरे मुक्त जे काही मनीष सिद्धा जल वगैरे इज इंडिकेटेड इन द फॉलोइंग डिसीज वगैरे चरक संहिता, तर रक्तपित्त ह्या डिसीज आपण यूज करतो. ॲज पर द शारंगधर संहिता द विविध की पुटपाक हा नाही येत क्वेश्चन वगैरे. ॲज पर द चरक संहिता उष्ण जल इज यूज फॉर प्रिपरेशन ऑफ कशासाठी फांटा आणि काय म्हटलं शीत कशासाठी आपण यूज करतो हे ध्यानात ठेवा बरं का. त्यानंतर काय म्हटलं एरंडाचे तेल इज टू क्युअर दंतरोग वगैरे यूज म्हटलं. इन द प्रिपरेशन ऑफ द काय म्हटलं षटपाकी काय बलातेल वगैरे तर फॉलोइंग मिल्क इज यूज, षटपाकी बलातेलसाठी आपण गाईचं दूध वगैरे यूज करतो. अमाऊंट ऑफ इच इन्ग्रेडियंट इन द काय म्हटलं षटपल घृत, जे काही शतपल घृत वगैरे म्हटलं त्यामध्ये जे काही आपलं अमाऊंट किती असते घृतची, तर काही 1 पल वगैरे म्हटलं. जनरली टू प्रिपेअर द सिद्ध स्नेह कल्प द रेशिओ ऑफ द कल्कद्रव्य स्नेहद्रव्य आणि द्रवद्रव्य तर किती 1:4:16 या प्रमाणात आपण स्नेहपाक कल्पनामध्ये यूज करत असतो. सिद्ध स्नेहकल्प वगैरे म्हटलं ना, त्यामध्ये 1:4:16 या प्रमाणात. टू मॅन्युफॅक्चर द स्नेहपाक फॉर्म्युलेशन द पुष्पकल्क द रेशिओ ऑफ द कल्कद्रव्य स्नेहद्रव्य आणि द्रवद्रव्य, तर 1:8:32 म्हणजे कशासाठी आपण जे काय पुष्पकल्क वगैरे म्हटलं पुष्पकल्क वगैरे, तर त्यामध्ये रेशिओमध्ये म्हटलं कल्कद्रव्य स्नेहद्रव्य द्रवद्रव्याचा किती 1:38 यामध्ये यूज करतो. त्यानंतर कोणतं म्हटलं बघा सिद्ध स्नेह कल्पना, तर सिद्ध स्नेह कल्पनामध्ये किती तेच आपण 1:38 यूज करतो. त्यानंतर काय म्हटलं टू मॅन्युफॅक्चर द स्नेहपाक युजिंग द बटर मिल्क वगैरे म्हटलं आपण म्हणजे गोघृत वगैरे म्हटलं, त्यामध्ये काय मात्रा असणार 1:38 असणार आहे. त्यानंतर सोरस वगैरे यूज करत असेल तर 1:38 मात्रा आहे. त्यानंतर काय म्हटलं जे काही फेनाशंटी, तर यामध्ये आपण काय म्हटलं सिद्धाघृत वगैरे यूज करत असतो. फेनाशंटी म्हणजे हा क्वेश्चन नाही आपल्याला पीजीच क्वेश्चन आहे. त्यानंतर शारंगधर संहितेनुसार जे काही मृदूपाक वगैरे म्हटले तर ते कशासाठी आपण यूज करतो, तर नस्य कर्मासाठी आपण मृदू कर्म करतो बरं का, हे ध्यानात ठेवा. स्नेहपाकपासून आपल्याला महत्त्वाचं आहे. त्यानंतर अकॉर्डिंग टू द काय जे काय म्हटलं वैद्यक परिभाषा जे काय प्रदीप इफ एनी सोरस वन ऑफ द फॉलोइंग इन्ग्रेडियंट ऑफ द स्नेहपाक देन द प्रिपरेशन ड्युरेशन शुल्ड बी, तर 3 नाईट वगैरे म्हटलं आहे. तर मेनली हा तुम्हाला ध्यानात ठेवायचं. हे जे काही सोरस वगैरे म्हटलं आहे, तर जे काही वैदिक परिभाषेनुसार जे काही सोरस आहे तो आपण इन्ग्रेडियंट वगैरे स्नेहपाक वगैरे प्रिपरेशन करताना यूज करतो, तर 3 रात्रीपर्यंत आपण तो ठेवला जातो. त्यानंतर काय म्हटलं आदिहार्द पंचगव्य घृत ॲज पर द चरक संहिता, तर ते काय अपस्मारहार, ते काय अपस्मार व्याधीवरती कार्य करतो कोणतं पंचगव्य घृत. त्यानंतर अकॉर्डिंग टू काय म्हटलं वैद्यक परिभाषा प्रदीप इन द जे काही आरनल इज द वन ऑफ द इन्ग्रेडियंट ऑफ द स्नेहपाक देन द प्रिपरेशन ड्युरेशन शुड बी, तर किती
5 नाईट वगैरे म्हटले. तर हे तुम्हाला ध्यानात ठेवा. जो काही स्नेहपाकमध्ये आपण जे काही म्हटलं ना, गोदुग्धाला किती दिवसापर्यंत ह्यामध्ये करायचं आपल्याला, तर ते मूर्छित वगैरे हे करायचं, तर ते वगैरे दिलेलं आहे. चला, तर अकॉर्डिंग टू द शारंग संहिता द मेद्यक पाक इज सिद्ध स्नेह इज रिकमेंडेड ॲज काय म्हटलं आहे, जे काय सॉरी मध्यम पाक वगैरे असणार आहे, तो आपण कशासाठी यूज करतो, तर नस्यकर्मासाठी, अभ्यंग आणि बस्तीकर्मासाठी आपण यूज वगैरे करत असतो. त्यानंतर अकॉर्डिंग टू द काय म्हटले वैदिक परिभाषा प्रदीप, द मिल्क इज वन ऑफ द इन्ग्रेडियंट ऑफ द स्नेह पाक इन द प्रिपरेशन ड्युरिंग द सिद्ध स्नेह शुल्ड बी द किती असतो, तर मेनली काय म्हटलं आहे की ह्यामधले जो काही आपण जो काही दूध असेल गोदुग्ध वगैरे, तर आपण जे काही सिद्ध स्नेह करीत असताना त्याला किती दिवस वगैरे आपण हे करतो, किती रात्रीपर्यंत त्याला काय करतो, सिद्ध करीत असतो, म्हणजे स्नेह सिद्ध करीत असतो. त्यामध्ये किती गोदूधला, तर 2 रात्रीपर्यंत वगैरे करतो असतो. ॲज पर द रेफरन्स ऑफ द चरक संहिता, तर काय म्हटलं महाशिलादी घृत वगैरे हा कार्य काय करतो, श्वासिक. आता हा पीजीच क्वेश्चन हा येत नाही. त्यानंतर बघा काय म्हटलं अकॉर्डिंग टू द वैदिक परिभाषा, हा महत्त्वाचा बटर मिल्क, म्हणजे आपला जो काही बटर मिल्क म्हणजे आपलं तर्क वगैरे म्हणा, तर त्याला आपण किती दिवस सिद्ध करतो स्नेहपाक कल्पनामध्ये, तर 2 रात्रीपर्यंत. त्यानंतर षटपाकी मधुक तेल जे म्हटलं आहे, तर हे काय म्हटलं आहे ट्रीटमेंटसाठी आपण यूज करतो, तर वात रक्त ह्या व्याधीसाठी यूज करतो. शारंग संहितेनुसार जे खरपाक आहे तो कशासाठी यूज करतो, अभ्यंगासाठी यूज करतो. नंतर वैदिक परिभाषेनुसार जे काय म्हटलं व्रीहिधान्य, तर व्रीहिधान्य वन ऑफ द इन्ग्रेडियंट ऑफ द स्नेहपाक देन द प्रिपरेशन ड्युरिंग सुद्धा, तर व्रीहिधान्य वगैरे असं तर एका दिवसापर्यंत आपण काय करतो, त्याला स्नेहसिद्ध वगैरे करत असतो. त्यानंतर काय म्हटलं वन ऑफ द इन्ग्रेडियंट ऑफ द जटायादी घृत वगैरे, तो काय म्हटलं विच ऑफ द प्रिनिच ओरिजिन, तर यामध्ये काय म्हटलं सिक्ता वगैरे म्हटलं आहे, हा क्वेश्चन वगैरे येत नाही. त्यानंतर द प्रिपरेशन ऑफ द अनुतेल वगैरे फॉलोइंग मिल्क इज यूज्ड, म्हणजे कशामध्ये आपण अनुतेल बनवताना कशाचं यूज करतो, तर आपण काय जे काही शेळीचं दूध वगैरे आपण त्यामध्ये यूज करतो, असं ध्यानात ठेवा. त्यामध्ये आजय दूध वगैरे म्हटलं जातं त्याला. तर ड्युरिंग द प्रिपरेशन ऑफ द विलवादी तेल वगैरे, स्नेहद्रव्य आपण त्यामध्ये काय करतो, सरसेप तेल वगैरे यूज करतो. त्यानंतर पिंडा तेल वगैरे युजफुल ट्रीटमेंट ऑफ द वात रक्त वगैरे ह्यामध्ये आपण यूज करत असतो. अकॉर्डिंग टू वैदिक परिभाषा प्रदीप, इफ द मांस वन ऑफ द इन्ग्रेडियंट ऑफ द स्नेहपाक देन द प्रिपरेशन ड्युरिंग द शुल्ड बी, तर मेनली आपण काय केलं की स्नेहपाक जी काही कल्पना बनवतो आपण त्यामध्ये स्नेह सिद्ध करताना आपण त्यामध्ये मांस वगैरे यूज केला, तर त्याला किती किती दिवसापर्यंत स्नेह सिद्ध करायला लागतो, ते मेनली 1 दिवसापर्यंत करावं लागतो. त्यानंतर काय म्हटलं रोग अधिकार अभ्यरिष्ट काय म्हटलं भेषज रत्नावली, तर ह्यामध्ये काय म्हटलं आरश वगैरे म्हटलं. त्यानंतर काय म्हटलं मेटल भस्म इज यूज प्रिपरेशन ऑफ द कुमारी असो, मेनली कोणतं मेटल भस्म यूज करतो कुमारी असोमध्ये आपण, की जे काही मेटल भस्म बनवतं कुमारी असो यूज करतो, कशामध्ये, तर तांबरा आणि लोहामध्ये ह्यांचे भस्म बनवताना. त्यानंतर काय म्हटलं जे काही अमलजनक वगैरे संधान कल्पना इज द फॉलोइंग प्रिपरेशन ऑफ द मेनले, तर त्यामध्ये काय म्हटलं संदकी आणि काय म्हटलं सोरिक वगैरे म्हटले. त्यानंतर काय म्हटलं कस्तुरी ड्रग इज यूज द प्रक्षेप द्रव्य इन द प्रिपरेशन ऑफ द कायमध्ये दशमूळ अरिष्टमध्ये. त्यानंतर काय म्हटलं बघा तर राष्ट्रो इज टर्म इज इंडिकेटेड द फॉलोइंग प्रोडक्ट द रेडी फॉर द कन्झप्शन, तर त्यामध्ये काय म्हटलं संधानसाठी ही आलेले आहे. त्यानंतर प्रिपरेशन ऑफ द अभय अरिष्ट इज द फॉलोइंग द फ्लावर इज यूज टू संधान द्रव्य, तर त्यामध्ये धातकीची फुले वगैरे आपण यूज करत असतो. नंतर काय म्हटलं अकॉर्डिंग द वैदिक परिभाषा प्रदीप द प्रिपरेशन ऑफ द स्नेहपाक विधी युजिंग द कॉर्थ ऑफ द मूल आणि वली इज काय म्हटलं 12 days पर्यंत आपण याचं काय करतो सिद्ध करीत असतो. कुठं जारिष्ट टर्म टू ट्रीट कशासाठी, तर ग्रहणीसाठी आपण कुठं जारिष्ट यूज करत असतो. नंतर काय म्हटलं धूपन द्रव्य इज मेन्शन इन द प्रिपरेशन ऑफ द उशिराशय ॲज पर द शारंग संहिता, त्यामध्ये ममसे आणि मरीच वगैरे म्हटले. आणि त्यानंतर काय म्हटलं अमृत अरिष्ट वगैरे यूज टू ट्रीट, तर काय मध्ये त्या ऑल ऑफ दी वगैरे म्हटले. ड्रग डोस तर अश्वगंधा अरिष्ट वगैरे म्हटलं, तर ड्रग डोस अश्वगंधा अरिष्ट हे आपल्याला सिलेबस सोडून द्या. त्यानंतर काय म्हटलं फॉलोइंग द पत्र संस्कार शुल्ड बी द कॅरिड ऑफ द मड पॉट यूज इन द प्रिपरेशन ऑफ असो अरिष्ट, त्यामध्ये आपण धुपन वगैरे आपण करून केले आपण त्यासाठी यूज करत असतो. त्यानंतर काय म्हटलं अकॉर्डिंग टू चरक संहिता काय म्हटलं तर अरिष्ट प्रोसेस द फॉलोइंग ॲक्शन, त्यामध्ये कफ काय म्हटलं कफ वातोनमल वगैरे हे काय करतं तर्कारिष्ट कार्य करतं. नंतर काय म्हटलं खदीर अरिष्ट काय कार्य कशावर करतं कुष्ठावरती कार्य करतो. त्यानंतर जे काही सुरा म्हणजे जे काही मध्ये त्याची प्रॉपर्टीज काय तर गुरु असते स्नेहनी वगैरे असते आणि वात जे काही शहनी म्हणजे वाताला वगैरे कमी करणारी वातनाशिनी वगैरे म्हटलं याला. ऑल ऑफ द रेजे म्हटलं वारुनी काय कार्य करते तर वारुनी इज प्रिपेअर्ड बाय द फॉलोइंग ज्यूस, तर कशाचं तर तळ्याचं वगैरे ज्यूसचा यूज करून आपण वारुनी वगैरे यूज करत असतो. त्यानंतर आसुयुनी किती 84 आसुयुनी असतात. मेटल यूज फॉर द प्रिपरेशन ऑफ द काय म्हटलं सरस्वती अरिष्ट,
तर यामध्ये काय म्हटलं सुवर्ण वगैरे आपण यूज करतो. हा क्वेश्चन PGचा आहे, सोडून द्या. नंतर अल्कोहोलिक फॉर्म्युलेशन मेड फॉर द कुक राईस इज मेड, तर मेनली काय जो काय अल्कोहोलिक फॉर्मेंटेशन वगैरे करतो, फॉर्म्युलेशन वगैरे आपण म्हटलं आहे, तर त्यामध्ये कुक राईसपासून आपण काय बनवतो, तो सुरा वगैरे बनवत असतो. नंतर व्हॉट इज द शेल्फ लाईफ ऑफ आसो अरिष्ट इन द शारंग संहितेनुसार, तर लॉंग लास्टिंग, म्हणजे खूप जेवढे दिवस राहतील तेवढे ते आपल्यासाठी चांगले असतात. त्यानंतर काय म्हटलं सिद्धुरास इज प्रिपेअर्ड फॉर द फॉलोइंग दिस, ते इश्यू वगैरे असं म्हटलं आहे. हा क्वेश्चन येत नाही, सोडून द्या. व्हेन द काय म्हटलं आहे, इथं मी फुल्ली सुद्धा करतो. व्हेन द प्रपोर्शन इज ऑफ लिक्विड ड्रग इज नॉट मेन्शन, द प्रिपरेशन ऑफ द आसो अरिस्ट शुड बी ॲडेड इन द फॉलोइंग क्वांटिटी. मेनली काय म्हटलं आहे, जो काही हे म्हटलं आसो अरिस्टमध्ये की जो काही लिक्विडचं प्रपोर्शन मेन्शन केलं असेल, तर लिक्विड किती घ्यायचं, तर 1-2 भाग आपल्याला मात्रात घ्यायचे. नंतर काय म्हटलं आहे, कांजिक वगैरे म्हटलं, तर कांजिक इज मेनली प्रिपेअर्ड विथ द फॉलोइंग ड्रग, तर काय धान्य वर्ग वगैरे ह्या वर्गापासून बनवलं जातं. नंतर प्रिपरेशन ऑफ गुड इन नॉन मेन्शन आसा अरिष्ट, म्हणजे जर का गुळ वगैरे मात्रा दिली नसेल तर किती घ्यायची, आसा अरिष्टमध्ये 1 तुळा वगैरे घ्यायची. नंतर काय म्हटलं आहे, तेच मधू म्हणजे मधाची वगैरे मात्रा दिली नसेल तर त्यामध्ये आपल्याला अर्धा तुळा वगैरे घ्यायची. हे कशा अनुक्त परिभाषा वगैरे असतात. त्यानंतर काय म्हटलं आहे, सिनोनिम कशाला आलं आहे, जे प्रसन्न वगैरे कशा सिनोनिम आलं आहे, तर सुरामंडासाठी हे प्रसन्न हे सिनोनिम वगैरे आले. त्यानंतर काय म्हटलं, तू शंभू वगैरे इज प्रिपेअर्ड विथ, तर तू शंभू कशापासून प्रिपेअर्ड करतो, तर अपक्व यव वगैरेपासून आपण म्हणतो. त्यानंतर काय म्हटलं, सौविरक इज प्रिपेअर्ड विथ, तर काय म्हटलं पक्व यू वगैरे म्हटलं. त्यानंतर मधुर ड्रग इज यूज इन द प्रिपरेशन ऑफ द काय म्हटलं दशमूळ अरिष्ट, त्यामध्ये आपण काय करतो, गुळ वगैरे यूज करतो. स्पेसिफिक कंटेनर रिकमेंडेड इन द प्रिपरेशन ऑफ अ कुमारी असो, त्यामध्ये काय म्हटलं पाषाण पत्र वगैरे म्हटलं. हा क्वेश्चन येत नाही, सोडून द्या. त्यानंतर काय म्हटलं, फॉलोइंग पार्ट ऑफ द ब्राह्मी शुड बी टेकन प्रिपरेशन ऑफ द ससुर, हे पण येत नाही, सोडून द्या. त्यानंतर काय म्हटलं, जे काय मधु ड्रग यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ द जे काय द्राक्ष अरिष्ट ॲज पर द शारंग संहिता, त्यामध्ये आपण गुळ यूज करू, ध्यानात ठेवा. त्यानंतर स्थापन काळ इज मेन्शन इन द प्रिपरेशन ऑफ द लो असो, हा सुद्धा क्वेश्चन येत नाही, त्या सोडून द्या. त्यानंतर काय संधानकल्प इज प्रिपेअर इज युजिंग सोरस वगैरे ॲज इज मेन इन्ग्रेडियंट नेम ॲज, तर त्यामध्ये संधानकल्पनामध्ये जो काही सोरस आहे तो आपण यूज वगैरे करतो, त्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट काय नाव दिलं जातं, त्याला आपण असं वगैरे म्हणतो. त्यानंतर संधानकल्प इज प्रिपेअर्ड इन द क्लॉथ ॲज अ मेन इन्ग्रेडियंट वगैरे आपण त्याला अरिष्ट वगैरे म्हणतो. म्हणजे त्यानंतर बघा, त्यानंतर काय म्हटलं आहे, धान्य अरिष्ट इन्क्लूड विच फॉर्म ऑफ द धात्री, धान्य अरिष्टमध्ये कोणता आपण धात्रीच यूज करतो, तर सोरस वगैरे यूज करतो. शारंगधरनुसार काय म्हटलं, शारंग संहितेनुसार जी काही ॲश असती टू वॉटर टू प्रिपेअर द काय म्हटलं आहे, जे काही वनस्पती क्षारपासून बनतो, वनस्पती आपण जो काही क्षार बनवतो वनस्पतीपासून, त्यामध्ये ॲश आणि पाण्याचं काय प्रमाण असतं, तर 1:4 रेशो असतो. त्यानंतर प्रिपरेशन मेथड फॉर ते जे काही त्रिफळा जे काही म्हटलं त्रिफळा माशी अकॉर्डिंग टू द काय म्हटलं शारंग संहिता, तर त्यामध्ये काय म्हटलं भर्जन वगैरे म्हटले, अशा प्रकारे होतं. त्यानंतर आता बघूया, जे काय नारिकेल लेवण वगैरे ते कोणत्या डिसीजसाठी कार्य येतं, तर काय जे काही परिणामशील आहे त्यासाठी कामं येते. हे अकॉर्डिंग टू द शारंग संहिता त्रिफळा जे काही माशी आहे तर इज यूज एक्सटर्नली, तर काय असतं ते उपदानासाठी आपण यूज करतो. जे काही गुडचीचं सत्व असेल तो आपण कशासाठी जीर्णज्वरसाठी यूज करतो. द प्रोपोर्शन ऑफ रॉ ड्रग टू वॉटर द मंड, तर मंडसाठी आपण पाण्याचं आणि त्याचं किती रॉ ड्रगचं प्रमाण घेतो 1:40, तर कशामध्ये मंडसाठी. प्रिपरेशन ऑफ रॉ ड्रग टू वॉटर वगैरे तो पेयासाठी 1:40 वगैरे घेतो, पेयासाठी तेच प्रमाण असतं. पण तेच जर विलेपी पाहिलं तर 1:4 असतं आणि हे अशा प्रकारे होतं. त्यानंतर अकॉर्डिंग टू द शारंगधर संहितानुसार जे काही लाजामंडे वगैरे, तर लाजामंडे काय, तर जे काही पिपासा हार असो किंवा नाही जे ज्वर हार आहे, त्यानंतर काय म्हटलं श्लेष्म आणि पित्तझार आहे, तर त्याला काय म्हटलं लाजामंड वगैरे म्हटलं. त्यानंतर काय म्हटलं, द प्रपोर्शन ऑफ रॉ ड्रग टू वॉटर प्रिपेअर द यवागो वगैरे म्हटलं. तर यवागो बनवण्यासाठी वॉटर आणि त्याचं रेशो किती असला पाहिजे, तो 1:6 वगैरे ध्यानात ठेवा. त्यानंतर टाईप ऑफ द सिरियल यूज इन द प्रिपरेशन ऑफ यूज, तर त्यामध्ये आपण काय सिंब धान्य वगैरे म्हटले. द काय नंतर मग 201 बघूया, द वेन द प्लेंटी ऑफ वॉटर इज ॲड टू अँड द कर्ड इन द प्रिपरेशन इज कॉल्ड ॲज काय म्हटलं, हा क्वेश्चन येत नाही, ध्यानात ठेवा. तर अशा प्रकारे टोटल आपण 200 MCQ पाहिलेत. उर्वरित जे काही 300 MCQ तुम्ही वाचून घेऊ शकता. याची PDF आपल्या BMS मराठीच्या ॲपवरती, टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही ऑलरेडी अपलोड केले. पेपरला जाण्यापूर्वी एकदा डोळ्याखालून घालून जा. यातले ॲज इट इज क्वेश्चन खूप सारे ॲज इट इज युनिव्हर्सिटी विचारतात, म्हणजे विचारतात, मला पण माहिती आहे. त्यामध्ये तुम्हाला बरेचसे ॲज इट इज दिसतील, ॲज इट इज क्वेश्चन दिसतात यामधले, कारण की PG लेवलचे क्वेश्चन आहे, टफ क्वेश्चन मानले जातात आणि ॲज इट इज आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये असेच क्वेश्चन पडतात, म्हणजे पडतात. अशा प्रकारे तुम्ही वाचून जा. ह्याच्यापेक्षा सोपे आले तर तुमचे लक बाय चान्स खूप छान राहील आणि जर ऑड आले तर तुम्हाला अशा प्रकारे ही क्वेश्चन इझिली सोपे जातील. समजलं. तर आता भेटूया पुढच्या वेळेमध्ये पुढचा टॉपिक घेऊन. तोपर्यंत सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद.